आणि स्त्रियांनी ही अशी घरकामं करण्यास स्वतःचं आयुष्य अजिबात वाया घालवू नये अशा मताचा मी आहे. आणि माझी मुलगीच हे सगळं करणार. अगं काय मी कसं समजावू तिला? काय करू मी? तिला नाही कळत आहे का हिच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ते? कसं होणार ग सीमा हिचं? आय एम सॉरी बाबा. नाही का नाही. आय एम सॉरी फॉर यू बाळा. त्याची काही गरज नाही बाबा. तुला तुला पटेल कधीतरी की मी जो विश्वास टाकला ना वासूवर तो चुकीचा नाहीये. आय एम सॉरी बाळा. मी त्याचा राग तुझ्यावर काढला बघ. मग काढ ना. त्याचा सगळा राग तू माझ्यावर काढ. मला त्याचं काही नाही वाटत. तू ना तू असा सतत स्वतःला त्रास नको करून घेत राहू. तुला तुला त्रास झाला मला नाही बघवत बाबा. अरे मग तुला त्रास झाला तर मला चालेल का? तू दादा, मला माफ करा. काय रे पुनर्वसू, जरा तरी माणुसकीनं वागायचंच ना. तिचे बिचारीचे वडील गेले. अशा प्रसंगी आपण अनोळखी माणसाला सुद्धा मदत करतो. आणि नंदिनी तर आपल्या घरची आहे. तू सरळ नाही म्हणालास यायला. हे एक वेळ आनंदाच्या प्रसंगी आपण नाही कुठे गेलो तर काही बिघडत नाही, पण दुःखाच्या प्रसंगी धावून जायलाच पाहिजे. मला माझी चूक मान्य आहे. हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. मला वाटतं आपण नंतर बोलू. हा वासू फोन का करत नाहीये? काय सांगू उर्मिला, ते माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय मला न विचारता. काय वाटेल तिला माझ्या घरच्यांबद्दल? तिरस्कारच करायला लागेल ती माई आणि दादांचा. तिचे बाबा तर खिल्ली उडवतील माझ्या घरादाराची. पण फोन केला नाही तर मला दूषण देतील ते. चालेल, मला दूषण दिलेली एक वेळ चालेल, पण माई दादांची प्रतिमा त्यांच्या मनात डागाळायला नकोय. माई दादांबद्दल मी जे उर्मिला चांगलं सांगितलंय ते चांगलंच तिच्या मनात तसंच राहिलं पाहिजे. त्याला धक्का नको लागायला. माझ्याबद्दल त्यांचं मत वाईट झालं तरी चालेल. कसला विचार करताय एवढा? माणसाचं काही खरं नाही. आज आहे उद्या नाही.
आपल्याला वाटलं तरी होतं का मनोहररावांचं असं काही होईल म्हणून? मरण कोणाला टळलंय? आत्ता कुठे मुलीचं लग्न ठरलं होतं. पण विधिलिखित त्या आधीच ठरलेलं असतं ना. नंदिनी बरोबर त्यांची पत्रिका बघायला हवी होती. आणि काय झालं असतं? मरण समीप आहे एवढंच कळलं असतं. ते टाळता नसतं झालं. धक्का बसला नसता. धक्का बसतोच हो. चालतं बोलतो माणूस अचानक गेलं की मनाची कितीही तयारी असली तरी धक्का बसतोच. कळलं असतं ना आपण. खरा ज्योतिषी कधीही मृत्यूचं भाकीत करत नाही. परमेश्वराचं काम आहे, त्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही. मृत्यूचं भाकीत करणारा मोठ्या पापाचा धनी होतो. मला तर बाई नंदिनीची अवस्था बघवत नव्हती हो. जात्याबाई होत्या, आपतेष्ट होते म्हणून बरं. हो ना. तर पोरीला एकटीला टाकून यायचं जीवावर आलं होतं हो अगदी. तर त्यांची दिवसकार्य होऊन जाऊ देत आता. त्यांच्या पिंडाला कावळा पण किती वेळ शिवला नव्हता नाही. मनोहररावांचा जीव लेकीमध्ये अडकला असणार. शेवटी किती वेळाने कावळा शिवला. शेवटी मी वचन दिलं, मुलीला पूर्ती होऊ देणार नाही, काळजी घेईन. तेव्हा कुठे? अगं बाई, हो का? तर तिला मायेच्या माणसांची गरज आहे. आपण आहोतच की. पुनर्वसूंना मी बोललो नाही, पण त्यांचं वर्तन माणुसकीला धरून नव्हतं. अत्यंत चुकीचं वर्तन केलं त्यांनी. आपल्या भावी पत्नीचे वडील वारलेले असताना तिला धीर द्यायचा, त्या बाजूने उभं राहायचं सोडून या सगळ्यातून काढता पाय घेतला त्यांनी. भावी मठाधिपतींसाठी अत्यंत अशोभनीय वर्तन होते. त्यांना त्यांच्या या वागण्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि नंदिनीची माफी मागावी लागेल. मला काय वाटतं, काहीतरी असणार त्याचं. त्याशिवाय असं नाही वागायचा तो. लोकांना मदत करायला अगदी तत्पर असतो. काहीतरी कारण असणार. नाही तसं ते असावं आणि आम्हाला पटणारं असावं म्हणजे झालं. नाहीतर आता जे काय सुरू झालंय, ज्याची आम्हाला सतत धास्ती होती, काय? हे जे नंदिनीचं झालंय ते. नंदिनीची पत्रिका बघून असं म्हणताय का? हा हा हो. काही अनिष्ट होतं? नाही, टळलं आता. मग आता सगळं सुरळीत होईल ना? हो. नंदिनीला सुखी नाही ठेवू शकणार. असं का वाटतं तुम्हाला? मला वाटतं आमचं नाही पटणार. नाही, पण तुमच्या पत्रिकांवरून तरी तसं वाटत नाही. मला पत्रिकेपेक्षा मोठं पत्रिकेपेक्षा मोठं काय असतं? आता तुम्ही माझ्या ज्ञानाला आव्हान देणार असाल तर तसं स्पष्ट सांगा. मी गणिती पद्धतीने माझं म्हणणं पटवून देऊ शकतो.